प्रेमात माणूस कोणत्या पातळीवर जाईल सांगता येत नाही. प्रेमात आंधळे झालेले समोर कोणतेही नातं बघत नाहीत. अशीच भावाभावांच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. बिहारमध्ये अनैतिक संबंधातून एका तरुणानं आपल्याच मोठ्या भावाची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. नेमकं काय झालं होतं? प्रेमाचा भांडाफोड कसा झाला आणि भावाने भावाला संपवल्याचा प्लॅन कसा रचला पाहूया. सरोज यादव याचा मोठा भाऊ विनोद कुमार याचं नुकतंच लग्न झालं होतं. मात्र कामानिमित्त त्याला नेहमी बाहेरगावी राहावं लागत होतं. त्यावेळी सरोज यादव याचं भावाच्या पत्नीसोबत सूत जुळलं. दोघांमध्ये अनैतिक संबंध होते. जेव्हा या गोष्टीची खबर मोठ्या भावाला लागली, त्यावेळी त्यानं लहान भावाला मारहाण केली. त्यावेळी संतापलेल्या मोठ्या भावानं धाकट्या भावाला त्याच्या गावात येण्यासही मनाई केली होती. भावाकडून झालेल्या बदनामीचा राग सरोजच्या मनात होता. त्यानं थेट मुंबई गाठली. भावानं केलेल्या मारहाणीचा राग त्याच्या मनात होता. त्यानं भावाला संपवण्याचा निर्णय घेतला. सरोजनं गुन्हेगारांना हाताशी धरलं आणि थेट मधुबनी गाठलं. शूटर अजय ठाकूर यानं 1.5 लाखाची सुपारी घेतली होती. मोबाईल ॲपद्वारे त्यांना 30,000 रुपये ॲडव्हान्स देण्यात आले, तर हत्येनंतर 40,000 रुपये देण्याचं ठरलं होतं. त्यानंतर शूटरनं आपलं काम केलं, पण लहान भावानं डोक्यात राग ठेवून आपल्याच भावाचा काटा काढला. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी धाकटा भाऊ सरोज कुमार यादव, सुशील मुखिया आणि शूटर अजय कुमार ठाकूर यांना अटक केली आहे. दरम्यान दुसरा आरोपी देवन यादव हा फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेण्यात व्यस्त आहेत. अजय कुमार ठाकूर याच्याकडून पोलिसांनी देशी बनावटीचं पिस्टल आणि 3 गोळ्या जप्त केल्याचं त्यांनी सांगितलंय. त्याचवेळी सुशील मुखियाच्या घरातून एक देशी बनावटीचं पिस्तूल आणि 2 काडतुसं जप्त करण्यात आली आहेत.